कुरकुरीत पुरी, तिखट गोड पाणी आणि मसालेदार रगडा. पहिल्या घासातच मन जिंकणारी पाणीपुरी आज आपण घरीच बनवणार आहोत. आजची रेसिपी खास आहे कारण ही आहे घरच्या घरी बनवलेली, स्वच्छ, हेल्दी आणि अगदी स्ट्रीट स्टाईल चवीची. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पाणीपुरीसाठी लागणारे आंबट गोड चिंचेची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 10 ते 15 मिनिटांसाठी 1 वाटी चिंच गरम पाण्यात भिजत ठेवली. आता काय करायचं, एक बाउल घ्यायचं, एक स्ट्रेनर घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे हे सर्व गाळून घ्यायचं. आता एका पॅन मध्ये 1 वाटी चिंचेचा पल्प, आवश्यकतेनुसार पाणी आणि 1.5 वाटी इतकं गूळ ऍड करायचा. त्याच पॅन मध्ये आता अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला मिक्स करायचा. आता काय करायचं, चटणी थोडी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची. यामुळे काय होतं, फ्लेवर छान ब्लेंड होतो आणि चटणी ही टिकाऊ बनते. तर अशा प्रकारे घरच्या घरी तयार झाली मस्त चिंच गूळ चटणी. यानंतर पाणीपुरीसाठी लागणारं चटपटीत तिखट पाणी बनवण्यासाठी एका ग्राइंडर जार मध्ये 2 कप पुदिन्याची पानं, 1 कप कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आवश्यकतेनुसार पाणी ऍड करून चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. आता एका मोठ्या बाउल मध्ये हे ओतून घ्यायचं. आता आवश्यकतेनुसार यामध्ये 2 ग्लास पाणी ऍड करायचं आणि पाव कप चिंचेचा पल्प ऍड करायचा. आता यामध्ये अर्धा चमचा काळा मीठ, पाव चमचा साधं मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा चाट मसाला, 2 चमचे पाणीपुरी मसाला आणि हवी असेल तर वरून थोडीशी खारी बुंदी ही ऍड करू शकतो. छान असं मिक्स करायचं आणि थोडी चव ही बघायची. गरज असल्यास मीठ, मिरची आणि पाणी घालून ही ॲडजस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे तयार आहे परफेक्ट असं पाणीपुरीचं तिखट पाणी. यानंतर ज्यामुळे पाणीपुरीची चव एकदम डबल होते असा झटपट रगडा कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी एका कुकरमध्ये रात्रभर भिजवलेले पांढरे वाटाणे 1.5 कप घ्यायचे. जितके वाटाणे तितकेच साली काढून घेतलेले कच्चे 4 बटाटे घ्यायचे. आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं. कुकरच्या साधारण 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता झाकण उघडून बघायचं. बटाटे आणि वाटाणे दोन्हीही छान शिजले आहेत. आता हलक्या हाताने पळीच्या सहाय्याने याला थोडं मॅश करून घ्यायचं. आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि मूठभर कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. बाजारात विकत मिळतो त्याप्रमाणे याला थोडं असं सजवून घेऊ. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून तयार रगडा प्लेट त्यावर ठेवून द्यायचे. आता यामध्ये पाणीपुरीचे तिखट पाणी ॲड करायचं आणि गरमागरम रगडा खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तयार आहे घरच्या घरी बनवलेली हायजेनिक चवदार अशी पाणीपुरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.